बरं, हाताला कसं वाटतं तुमच्या? मस्त, चांगली ग्रीप आली आता. पहिले काय होता त्रास? अहो, ते वाम यायचे होतं ना, वाम यायचा. याला पण नाही, दोन्ही हाताला वाम यायचे. आणि हात किती दुखायचा तो? अहो, हात पहिला जो इथपर्यंत हात जायचा, हा. इथपर्यंत तुम्हाला जातच नव्हता. असं जात नाही. आता दोन्ही फ्री आहेत. दोन्ही हा, एकदम कसं होतं म्हणजे? पूर्वी म्हणजे मी झोप वगैरे यायची का? झोपूच शकत नव्हतो. झोपूच शकत नाही. मी असं बसूनच झोपले. हा, काही चुकीच्या सवयी होत्या, चुकीच्या घाण सवयी त्या बंद झाल्या. बंद झाल्या. तुम्ही मी सांगितलं सांगितलं पाळले. आणि नाही तर तुम्हाला याच्या आधी माहित होतं का चुकीचं काही झालं तर अशामुळे त्रास होऊ शकतो? हो, आता आपल्याला आयडिया नाही त्यातली काही. पण ती कशामुळे आयडिया काय मी देऊन होतंय. टाकली तुम्हाला. ह्या चुका सुधारल्या नाही हा. तर तुम्ही बरे होणार. हा, त्यामुळे माझ्या ती मी सुधारणा करत गेलो. हा. तुम्ही सांगितले सगळे रिक्वायरमेंट मी पाळत गेलो. हा. त्यामुळे मी सक्सेस झालो. आणि माझा हा आज खटाखट गाडी कार काही चालू शकत नव्हतं, मी सगळं चालवतो आता. आणि आता मला बाहेर मी त्या डॉक्टरांची ट्रीटमेंट केली हा. तेव्हा मला त्यांनी सांगितलं मणक्यामध्ये तुमचा प्रॉब्लेम आहे आहे. आणि तुम्हाला गॅप आहे, तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल. जेव्हा मला माझ्या मित्राने तुमचा एक बाजू तुमच्याबद्दल सांगितलं की नाशिकचे डॉक्टर आलेले आहेत आपल्याकडे, जाऊन पाहायला काय हरकत आहे, ते माझ्याबरोबर आले. हा. त्या दिवशी मला थोडंसं बरं वाटलं. आणि मग काय तुमच्या काय काय गायडन्स घेत गेलो. हा. थोडा फरक वाटल्यानंतर मला डायरेक्ट बोलणार ना. हा. मला बरं वाटलं, खूप छान वाटायला लागलं. नंतर मग तुम्ही मला एक एक थेरपी पाहावं लागतं, तुमची कॅपॅसिटी काय आहे, कसं आहे, काय आहे. त्या हिशोबात आपला त्या हिशोबाने उपचार वाढत गेला. उपचार चालत गेले. आणि तसं मला बरोबर वाटत गेलं. एकदम रिलीफ वाटत, मला झोप लागायला लागली. पण वाईट सवय तुम्ही माझ्या बंद केला, ही फार चांगली गोष्ट. आणि माझं एक म्हणणे असं इतर लोकांना पण सल्ला द्या की आजार कुठून होते, आपण स्वतः तयार करतोय आजार. हा, हे कळायला पाहिजे ना, प्रत्येकाला नाही माहिती ना. नाही माहिती. आणि कोणी थेरपिस्ट, एमडी, न्यूरोलॉजिस्ट कोणी सांगणार नाही. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. कोणी सांगणार, तुम्ही सांगता पण. फक्त तुम्ही येत राहा हा, बस. आणि मेडिसिन घ्या. बस. हे बरेच जणांचं आहे. तुम्ही माझ्या पेन किलर बंद केल्या, मानक्याचा विषय काढून टाकला, सगळं क्लिअर केलं तुम्ही माझं. हा. तुम्हाला सांगतो. आणि महत्वाची गोष्ट, मानका हा विषय माझ्या मनातून कम्प्लीट विषय फायनल बंद झाली. अहो, लोकांना तुम्ही सांगितलं कसला मानक्याला काय, मी नीट करतो, दाखवतो तुम्हाला काय होतं ते. तुम्ही तो इतकं सक्सेसफुल करून दाखवलं. त्यामुळे तुम्हाला मी प्रत्येक पेशंट सांगतो, 1,00,000% डॉक्टर भारी आहेत, फक्त त्यांच्या पद्धतीने चालायचं, त्यांची सांगितलेली रिक्वायरमेंट पाळायची. बरं, इथं असं पण नाही का मेडिसिन आहे, का इंजेक्शन आहे, का गोळ्या आहे, काहीच का नाही लेप आहे, का तुम्हाला म्हटलं का घरी व्यायाम करा, काही नाही. फक्त व्यवस्थित राहा, नियमात राहा. नियमांचे सांगितलं तेवढंच करा. तेवढंच करा. बाकी तुम्हाला म्हटलं का घरी जा, एक्सरसाइज करा, किंवा बरेचसे थेरपिस्ट काय म्हणतात, तुम्ही एक्सरसाइज करा. तुमचा जर हातच वळत नाही, हात वर जाऊ शकत नाही, वेदना भरपूर होतात. आणि सर आता तुमच्या समोर तुम्ही माझा आता हे माझी योगा कमी झाले, लगेच कमी झाले. आणि तुमच्यानंतर किती जण आले, तुम्ही किती पाठवले? लई किती लोक लेडीज पण पाठवले की मी. त्यांचा रिझल्ट, त्यांचं एक तर लेडी तर येतच नाही, ती माझ्या मीटिंग मध्ये राहिल्या खाली. हा, ती म्हणजे सरांनी इतकं ओके केलंय ना, मला जायची गरज नाही. आणि ती आता खुरपायला जाते. अहो, ती चपळ येणारी बाई, ती जर खुरपायला जाते, विचार करा किती ओके काम केलंय. आणि खूप खास ट्रीटमेंट आहे, जबरदस्त आहे. आणि मी बरं का सर, बाबा मी काल सरांना भेटलो, फोन केला, मला आत्ताच्या आता माझा पाय खूप दुखायला लागला गुडघ्याच्या खाली. आज तर सुट्टी ऑफिसला आपल्या दवाखान्याला. मी उद्या इतकी वाट पाहतो, मी 11:30 वाजता आलो होतो. अजून पेशंट होते ना बरेचसे, गर्दी होती म्हणून तुम्हाला वाटलं नंतर या. तर काय आलं, मला जो त्रास होत होता ना, मला मी करेल मग मी कपडे घाला ना तिथे, इतकं बरं वाटलं माझ्या पायाला लगेच. बरं, इथं काही तुम्हाला म्हणता का एक्सरे पाहिजे, मेडिसिन काही नाही, का रक्त चेक करा, लगेच चेक करा, कुठलाच रिपोर्ट नाही, काही संदेश आहे ना, एक सर्वसामान्य गरिबांपर्यंत नक्की जावा. त्याच्याकडे ट्रीटमेंटला पैसे नसतात, लाखो करोड रुपये हे लोक सांगतात, दवाखान्याला खर्च सांगतात, ही पॉलिसी ती पॉलिसी. माझं एक म्हणणं आहे की ही गरिबासाठी थोडक्यात हे मंदिर म्हणलं तरी चालेल. थोड्या पैशात तुम्ही बरे व्हा. कुठलीही गोळी औषधाची नाही, कुठलाही काहीच प्रश्न नाही. तर व्यायाम नाही, खायला तुम्ही काही खा. जेव्हा ट्रीटमेंट चालली तसं मग अशी पण त्यांनी सांगितलं, जशी ट्रीटमेंट चालली ना, मी सांगतो तेवढे दिवस हे वेळ खाऊ नका, गवार आणि मागं खाऊ नका, ट्रीटमेंट संपली, ओके खा. त्यामुळं ही खूप छान सेवा आहे. पैसे माध्यम सगळेच कमवतात, पण हे पैसे नाही कमवत, सेवा पण खूप छान देतात. ट्रीटमेंट तुम्ही प्रत्येक कस्टमरशी पाहिजे असं बोलतात, कधी घरच्यासारखे बोलतात, लहान बाळासारखे पण बोलतात. म्हणजे पुढच्याला काही कळतच नाही. मला आता तुझी वाटते पण काय घालवी, एवढं बरं वाटते. अहो, झोप लागत नाही मला, 4-5 दिवस झाले याच्या पायामुळे. त्यामुळे तुमची ट्रीटमेंट इतकी जबरदस्त आहे. आणि गोरगरिबांसाठी हे मंदिर म्हणलं तरी चालेल. जसं आपण मंदिरात गेल्यावर शांतता वाटते, तसं आपल्या आजारासाठी इथं आल्यानंतर समाधान निश्चित आहे, हे मी आवर्जून खात्रीने सांगतो. आणि इतर समाजाने पण याचा आदर्श घेऊन त्या डॉक्टरांचा एकदा अनुभव घ्यायला काय, अनुभव घ्या प्रत्येक माणसाने.
एवढंच माझं म्हणणं आहे सर. तुम्ही जी पासली पेशंट तुमच्याकडे ती परत आलीच नाही. कारण फक्त एक आहे, मी सरला गमतीने म्हणायचं मी सरांना गमतीनं, तुम्ही सगळे पेशंट माझ्याकडे गेले ते परत तुमच्याकडे यायला मागत नाही कारण ते ओके झाले. माझ्याकडे म्हणलं हा पायाचं काय तुम्ही ठेवले माझं एक अंगठ्याचं, तुमची सेवा पडतच नाही, तुमची होते नीट ठेवत नाही. तर सरांनी एक गमतीत शब्द सांगितलं की त्याशिवाय तुम्ही माझ्याकडे येणारच नाही म्हणून एक भाग तेवढा मी शिल्लक ठेवलाय. 4 महिने 2 महिने 6 महिने 3 महिने यावे नाही तर मला ते नीट करू शकते. हे केलं ते काय नीट होणार. एक गमतीनं त्यांनी एक जोक मध्ये सांगितलं मला ते, मला ते नीट करा तरी मी येईन. नाही तशी तुम्ही येणारच नाही. मग आता 2 4 6 मला तू 6 7 महिने आलो असेल मी त्यांच्याकडे ना, जबरदस्त. ते पण थोडासा त्रास झाला म्हणून आलो. पण त्यांना आले होता सांगितलं लाख ब्रह्मास्त्रच मला, कारण माझा आत्म त्यांना आहे, इथं ट्रीटमेंटची मला गरज नाही. मला इतकं रिलीफ वाटते आता, असं पळूशी वाटते. आणि विशेष मला गाडी चालवता येत नव्हती, मोठी गाडी कार पण नाही आणि मोटरसायकल. माझी ज्युपिटर तर पहिली विकायला लावली त्यांनी मानकेची, पहिली ज्युपिटर बंद आणि ती मोटरसायकल घेतली, माझा आजारच गेला मानकेत. डॉक्टर लोक काय म्हणतात, तुम्ही बाईक चालवू नका. मी यांना बाईक चालवायला लावली, ती दुसरीची गाडी ती बंद करायला लावली. का बाईक मध्ये फरक आहे. हे म्हणे मी ती गाडी सोडणार म्हटलं, ती सोडली आणि दुसरी गाडी चालवली. आता कोणची तुमच्याकडे? स्प्लेंडर. टीव्हीएस आहे. हा टीव्हीएस पण रेडॉन गाडी आहे, पण 4 शकअप आहेत ना तिला. आजारच गेला माझा. काही दुखणं गाडी चालवल्यामुळे पण आहे. बाबा एक सर्वात महत्व सांगतो बरं का, शिंदे सरांविषयी बरं का बाबा, हे जे गायडन्स करतात ना लोकांना, हा खूप सुंदर पद्धतीने करतात. फक्त त्यांनी लोकांची ती सूचना पाळल्या पाहिजे, त्यांच्या काय दिवस तरी पाळल्या पाहिजे. खूप अगदी घरच्या सारखं सांगतात. पुढे डॉक्टर का मोठ्या जायची गरज नाही, काय ऑपरेशनची गरज नाही हो. हे लोकांनी गाडवागोडीची कामं करतात. हे तपासा ते तपासा, ते हे करा, ते लॅब ते आणा, एक्सरे काढा, MRI करा. काय लोकांना गंडवागोडी. पण गोरगरिबासाठी मंदिर आहे एवढंच मी सांगेन. प्रत्येकाने इथे यावं आणि अनुभव घेऊन मग बोलावं. मी अनुभवाने बोलतोय, मी निसं तुम्हाला म्हणत नाही. तुम्ही एक अनुभव घ्या, तुम्हाला त्रास होता या शिंदे सरांची भेटा, तुम्हाला काय होतं ते सांगा, तुम्हाला काय ट्रीटमेंट फरक पडला तरच तुम्ही बोला. मी तर असं म्हणेल इतरांशी, तसं बोलायचं नाही. खोटं नाही की शिंदे सरांची आपण जाहिरात करतो असा प्रकार नाही. त्यांची सुंदर सेवा आहे, गरिबांसाठी खूप सुंदर सेवा आहे. त्यांचं आयुष्यभर त्यांचं कुटुंब असं सुखी राहावं, त्यांनी अशीच आयुष्यभर लोकांची सेवा करावी, अशीच माझी परमेश्वरची प्रार्थना आहे. त्यांनी खूप सुंदर सुंदर काम केलं आहे. अहो मी माझं आयुष्य हारायला निघालो होतो, पण त्या माणसाने मला जीवनदान दिलं. आणि वेगळ्या पद्धतीने बोलू ना, एक आहे माणसाची एनर्जी देतात नाही, यांच्याकडून शिकावं कशी, हा पॉईंट आहे. आणि गायडन्स करणं इतकं जबरदस्त त्यांच्या एवढं नाही जमत मला. ते डॉक्टर हे दाखवतच नाहीत. आपला घरचा मित्र जे असं म्हणून बोलतात, हवले यांना वांगा खवले. हा जो प्रकार आहे, म्हणजे तुमच्या घरातला एक परिवाराचा सदस्य म्हणून बोलतात, हक्काने बोलतात. ते पण पुढच्यावर असं वाटत नाही की आपण दवाखान्यात गेलोय म्हणून, आपण कुठेतरी मंदिरातच गेलोय, कुठेतरी आपला खूप चांगला सुंदर सल्ला देते. अशा हिशोबाने या व्यक्तीने खूप लोकांना सगळे, आणि मी पाहिले डोळ्याने. हा आणि लेडीजची पण खूप छान अनुभव, कारण मी 1-2 लेडीज पाठवल्या होत्या. त्याबद्दल मी बाकीची लेडीज नाही मला माहिती, मी 2 पाठवले. त्या परत तिकडे त्या कुठे झाले काका. आता मला सकाळी त्याच लेडीजने मला सकाळी विचारले, काका मला गाडी सोडता का स्टँडला. म्हणलं का, म्हणले मला खुरपायला जायचंय चांडवलीला. अच्छा मग तुम्ही कोणी आले. म्हणलं डॉक्टर का आपल्या शेती डॉक्टरांकडे सांगितलं बी नाही, काहीच नाही. फक्त या तुमचं दुखणं सांगा बस, आणि इथं दुखणं बरं होऊन बस. काही नाराज नाही ना मग. अजिबात नाही. आणि एकच दुसरी